जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती 26 ऑगस्ट 2023 शिफ्ट पहिली. ठीक आहे. तर लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे लेक्चर असणार आहे 26 ऑगस्ट शिफ्ट पहिली, ते जे लेक्चर असणार आहे हे एकदम बेसिक पासून मी सुरू करणार आहे. जसं की मी लेक्चर 1 घेतलं होतं तलाठी भरतीचं. ठीक आहे. आणि हे जे लेक्चर आहे इथनं पुढचे लेक्चर तुम्हाला ग्रुप सी मध्ये पण हेल्प करतील. आता तुम्ही म्हणाल मॅडम काय मजाक आहे का की ग्रुप सी कुठे, तलाठी भरती कुठे, त्याचा आणि याचा काय संबंध. पहा तुम्ही मॅथ्स मध्ये काय असतं, 1+1 2च असतं ना, काही चेंज असतो का. तसंच जीएसचं पण असतं. हे कळायला थोडा उशीर प्रत्येकालाच लागतो. जे कोणी अभ्यास करत असतील ना, स्टार्ट असेल किंवा 1-1.5 वर्ष झाले असतील त्यांनाही समजायला वेळ लागतं की जीएस इज ऑल सेम, पण तुम्ही ते गृहीत धरत नाही. ह्याचा अभ्यास वेगळा आहे, त्याचा अभ्यास. तसं जर असतं तर एखादा स्टुडंट 4-4 पोस्ट का काढला असता, काहीतरी व्हॅलिड रिझन असेल ना त्यामागे. त्यामुळे हे लेक्चर करा, तुम्हाला ग्रुप सी मध्ये 101% फायदा होईल. तुम्ही जर लेक्चर 1 पासून आलात ना मग तर झालंच भाई. तेवढे लेक्चर केलात ना तुम्ही 18चे 18, म्हणजे कालपर्यंतचे मी जे घेतलेले आहेत, मग काही टेन्शन नाहीये तुम्हाला. ग्रुप सी ला तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल, तुमचे मॉक टेस्ट मध्ये मार्क्स वाढतील. ठीक आहे. असो, तर मी जे काही इम्पॉर्टंट आहे ते गोष्टी आता सांगितलेल्या आहेत. आणि अजून सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. आज काय, आज आहे 1 मे. तर 1 मे आज महाराष्ट्र दिन आहे आणि कामगार दिन आहे. आपला महाराष्ट्र निर्मिती झाली होती 1960 मध्ये आणि सोबतच गुजरातची निर्मिती झाली होती. म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र सेपरेट झाले होते. ठीक आहे. तर 1 मे 1960 महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. ठीक आहे. स्टार्ट करूया लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. भारताच्या आरटीआय अधिनियमानुसार खालीलपैकी कोणती माहिती लोकांपर्यंत पोहोचली जाऊ शकते. तर भारताच्या आरटीआय माहितीनुसार परदेशी सरकारकडून गोपनीयता स्वरूपात मिळालेली माहिती अजिबात नाही. तपास प्रक्रियेत अडथळा आणणारी माहिती दोन्हीही नाही. पाहता हे जे आरटीआय आहे ते काय, आपण बेस पासून पाहूया. आता हे तुम्हाला बेसिकली समजायला पाहिजे की कोणती परदेशाकडनं एखादी सिक्रेट माहिती जर सरकारला मिळालेली असेल तर ते सरकार सगळ्या लोकांना सांगेल का, देशाच्या लोकांना सांगेल का ही अशी अशी सिक्रेट माहिती आम्हाला मिळालेली आहे. नाही ना. बेसिक आहे ही गोष्ट. जर आपल्याला कळालं तर बेसिक आहे ही गोष्ट सिक्रेट राहणार नाही. तपास प्रक्रियेत अडथळा आणणारी माहिती, तर तपास प्रक्रिया आहे. कधी समजा खूप मोठं असं काहीतरी बँकरप्सी झालेली आहे, बँकचं काही झालेलं आहे आणि तपास होतोय, तर ती तपासणाऱ्या गोष्टी जर तुम्हाला सांगायला म्हणजे कॉमन पर्सनला सांगतील किंवा जे काही लोक आहेत जे त्याशी इन्व्हॉल्व नाहीत त्यांना सांगतील, तर ती माहिती बाहेर पोहोचली जाईल. तर हे दोन्हीही कशा माहिती आहेत, एकदम सिक्रेट माहिती आहे, तरी लोकांपर्यंत पोहोचली जाऊ शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही कट. आणि उत्तर आहे 1 किंवा 2 यापैकी एकही नाही. आता स्टार्ट करूया. आरटीआय म्हणजे काय. आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं. आता समजा भारताचे नागरिक आपण आहोत आणि आपल्या घरासमोरून एखादा रस्ता जात असेल ना, तर त्या रस्ता कुठून कुठपर्यंत जात आहे हे आपल्याला जर माहिती पाहिजे असेल तर आपण कुठे जाऊ शकतो, आरटीआय ऑफिसमध्ये. आरटीआय ऑफिसमध्ये जायचं, माहिती घ्यायची आणि वापस यायचं. हे आपल्याकडे आहे. ते म्हणजे माहिती एवढी तरी माहिती असणं आपलं काय आहे, राईट टू इन्फॉर्मेशन आहे. आता भारताचं जे काही पैशाची उलाढाल होते, म्हणजे जे काही भारताने वर्षभरात काही केलेलं असेल पैशाचे, इकडे पैसे जास्त इन्व्हेस्ट, म्हणजे एखादी युनिव्हर्सिटी बनवली असेल, एखादं कॉलेज बनवलं असेल, जे काही इम्पॉर्टंट आहे, तर ते सगळं आपल्याला केव्हा माहित होतं, वर्षातून एकदा माहिती होतं है ना, 1 फेब्रुवारीला. किंवा जे काही त्यांचा अहवाल असतो ते सांगतच असतात राज्यसभेमध्ये. तर ती एक राईट टू इन्फॉर्मेशन आहे. आपलं एक काय आहे ते राईट आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहे. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट केव्हा आला होता. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आला होता 2005 मध्ये. पहिले तर कायदा आला होता. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. कायदा 15 जून 2005 मध्ये मंजूर झाला. काय झाला, मंजूर झाला. म्हणजे दोन्ही सभागृह जे आहेत त्यांनी एक्सेप्ट केलं की हा हे कायदा इम्पॉर्टंट आहे. आणि 12 ऑक्टोबर 2005 मध्ये
इम्प्लिमेंट करण्यात आला. इम्प्लिमेंट म्हणजे लागू करण्यात आला 12 ऑक्टोबर 2005 पासून. आता हे इम्प्लिमेंट कुठे कुठे करण्यात आला तर भारतभर प्रत्येक राज्यामध्ये हे इम्प्लिमेंट झाला होता, फक्त एक सोडून. कुठला? जम्मू अँड काश्मीर. तेव्हा काय होतं, जम्मू अँड काश्मीरमध्ये आर्टिकल 370 होता. जर तुम्हाला लक्षात असेल, आर्टिकल 370 मोदी सरकारने 2019 मध्ये आर्टिकल 370 रद्द करून टाकले, एकदम पॅरलाइज करून टाकले या आर्टिकलला. म्हणजे यांचं कसं होतं, JNKचं, जम्मू अँड काश्मीरचं स्वतःचं संविधान होतं, ठीक आहे, स्वतःचा ध्वज होता 2019 अगोदरपर्यंत, म्हणजे 1949 पासून 2019 पर्यंत ह्यांचं चालू होतं हे. मग हे रद्द करण्यात आला आर्टिकल 370. तेव्हा मग RTI ऍक्ट इथे पण लागू झाला. फक्त एक राज्य सोडून. ते विचारू शकतात की कोणतं असं राज्य सोडून, ठीक आहे. आणि 5 ऑगस्ट 2019 पासून काय झालेलं, तिथे पण RTI ऍक्ट लागू झाला, ठीक आहे. आता हे 2-3 गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. अजून महत्वाच्या 2-3 गोष्टी घेऊ यामध्ये. म्हणजे थोडासा टॉपिक मोठा आहे, पण मी प्रत्येक समजा आता नेक्स्ट जेव्हा मी टेस्ट घेईन, मॉक टेस्ट आपण जे सॉल्व्ह करतोय, अनालाइज करतोय, जेव्हा घेईन, जर RTI चा क्वेश्चन आला ना, मग पुढच्या गोष्टी सांगेन. समजलं का तुम्हाला मी काय करत आहे ते? ठीक. अजून 2-3 गोष्टी काय सांगायच्या होत्या मला, की माहिती देण्याची वेळ किती असते. समजा आता तुम्हाला रस्ता बनतोय, रस्ता बनतोय आणि रस्ता बनायची माहिती मला पाहिजे, तर ते लगोलग तुम्हाला मिळणार नाही. तर त्याला ऍटलिस्ट 30 दिवस ते लावतील. तसं तर 15 दिवस आहेत, पण 30 दिवस हे एंड पर्यंत. पण जर जीवन मरणाचा असेल, काही जीवन मरणाचा विषय असेल, तर 48 तास किंवा 2 दिवस, 48 तास, 48 आवर्स जीवन मरणाचा प्रश्न असेल तर. आणि अर्ज करण्याची फी किती असते? फी असते 10 रुपये. बिलो पॉवर्टी लाईनला फ्री असते. बिलो पॉवर्टी लाईन, जे गरीब जनता आहे त्यांना जर माहिती पाहिजे असेल तर त्यांना फ्री, 10 रुपये भरायची गरज नाहीये. माहिती जर संबंधित अधिकारी असेल कोणी आणि तो अधिकारी म्हणत असेल की मी माहिती देणार नाही, तू जा इथे निघून, तुला माहिती मी देत नाही असं म्हणाला, आणि तुम्ही त्याच्यावरच्या अधिकाऱ्याला त्याची कंप्लेंट केलात, तर त्या माहिती अधिकाऱ्याला 250 रुपये प्रत्येक दिवस दंड बसतो आणि 25,000 हे जास्तीत जास्त दंड असतो त्याचा, ठीक आहे. तर हे प्रश्न येऊन गेलेले आहेत एक्झाम मध्ये, म्हणजे मागच्या शिफ्ट मध्ये, म्हणून हे सांगत आहे. पण आता हे क्वेश्चन ग्रुप सी ला इम्पॉर्टंट आहेत का? तर अजिबात नाही. ग्रुप सी ला असे क्वेश्चन विचारत नाहीत. जास्तीत जास्त काय विचारतील की RTI ऍक्ट केव्हा आला होता. तर तुम्हाला मी सांगितले लागू केव्हा झाला, 12 ऑक्टोबर 2005, आणि कायदा मंजूर केव्हा झाला, 15 जून 2005 मध्ये, ठीक आहे. जरा फास्ट होतोय लेक्चर, झालेले खूप 18 लेक्चर झालेले आहेत यार, मग फास्ट तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणत आहे. तर हा जो आहे करंटचा क्वेश्चन आहे, तरी वाचून घेऊया, काही इम्पॉर्टंट असेल तर सांगता येईल मला. 2023च्या बातम्यांमध्ये चर्चेला गेलेला हिंद महासागर, एक सेकंड, हिंद महासागर इंडियन ओशियन डायपोल हा डॅशशी संबंधित आहे, तर मॉन्सूनशी संबंधित आहे, ठीक आहे. मॉन्सून हा शब्द अरबी या भाषेतून आलेला आहे. मॉन्सून एक क्लायमॅटिक चेंजेस बद्दल आहे, बराच मोठा असा विषय आहे. पण आता इथे महासागराबद्दल गोष्ट आलेली आहे, तर आपण पाहून घेऊ की जगभरात महासागर किती आहेत. तर टोटल 5 महासागर आहेत. तर ते लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, पैसा. पॅसिफिक ओशियन, ठीक आहे, जे सर्वात मोठं असं महासागर आहे. अटलांटिक ओशियन, इंडियन ओशन आपला महासागर 3ऱ्या नंबरवरती आहे. सदर्न ओशियन अँड आर्क्टिक ओशियन, ठीक आहे. तर पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागर आपण म्हणतो, ठीक. आणि 2-3 गोष्टी महत्वाच्या इथे लक्षात ठेवा. आता सध्या काय झालेलं आहे, इराण इराक युद्ध झालेला आहे बराच मोठा, आणि पोलीस भरतीच्या पेपरमध्ये होर्मुझ स्ट्रेट काय म्हणतात, होर्मुझ स्ट्रेट जे आहे, समुद्र काहीतरी म्हणतात, समुद्रहुनी का ध्रुनी काहीतरी शब्द आहे, मला लक्षात येत नाही. कुठून जातो, म्हणजे समुद्र धुनी आहे आणि ती कुठून जाते असं विचारते. ती अशी धुनी, सॉरी, अशी आहे ती एकदम, ठीक आहे. तर ती ओमान अँड पर्शियन देश, ओमान अँड पर्शियन किंवा इराण असं लक्षात ठेवा, ठीक आहे. पर्शियन और इराण त्यांच्या एकदम मध्यातून जाते. आता समजा इथे इराण आहे,
आणि ते ओमान आहे, आणि हे पार्क स्ट्रेट आहे. हे आहे काय आहे, ही होमरूटची समुद्रधुनी. ठीक, हे लक्षात ठेवा. प्रश्न येऊ शकतो. कुठे येऊ शकतो? इकडे, दोन्हीकडे येऊ शकतो. TCSच्या एक्झाम मध्ये ऍज वेल एज ग्रुप सीच्या पण. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अजून बऱ्याच अशा समुद्रधुनी आहेत, म्हणजे मलाक्का वगैरे, पण आता इम्पॉर्टंट जे आहे, जे चर्चेत आहे ते सांगितले तुम्हाला मी. हे एक सांगायचं आहे की हा जो पेपर आहे थोडासा इंग्लिश मध्ये आहे, टेन्शन नका करू, आपण याला थोडस ट्रान्सलेट करूया. तर हा एकच, आतापर्यंतचे 2च असे क्वेश्चन पेपर आलेले आहेत जे इंग्लिश मध्ये आहेत. ठीक आहे, थोडस मी सर्च केलं पण मला सापडले नाहीत मराठीमध्ये, तर ऍडजस्ट करा. As of July 2023, the Dash edition of the Durand Cup football tournament will start on August 3, 2023. तर हे त्यावेळेसचा करंटचा क्वेश्चन होता की ड्युरंट कप जे फुटबॉल टुर्नामेंटसाठी असतं, फुटबॉल खेळासाठी ड्युरंट कप असतो, ते कितवा एडिशन आहे, कितव्या नंबरचा खेळ चालू आहे? मग 132वा आहे. आता सध्या काय चालू आहे, TCSचा ट्रेंड प्रश्न विचारायचा गेम्स मध्ये ड्युरंट कप दाखवतात, ते ड्युरंट कप, आणि हा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं विचारतात. आणि ऑप्शन मध्ये क्रिकेट म्हणा, फुटबॉल म्हणा, 2-3-4 ऑप्शन देतात. तर हे लक्षात ठेवा की ड्युरंट कप जो आहे तो फुटबॉलशी संबंधित आहे. ठीक आहे, आणि आता सध्याचा जो एडिशन झालेला आहे ड्युरंट कपचा, तर 134वा झालेला आहे 2025 मध्ये. ठीक आहे, कोण जिंकलेला आहे? तर विनर आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC आहे. हरवलं कोणाला? त्यांनी कोलकाताला हरवलं, कोलकाता. ठीक आहे, हा एशियाचा एकदम जुना असा ड्युरंट कप टुर्नामेंट आहे. आणि सध्या काय म्हणतात ते, मेस्सी आलेला, महाराष्ट्रात आलेला, परत साऊथ मध्ये पण जाऊन आलेला. मेस्सी जो आहे तो आला तेव्हा आपले मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक सूचना दिली की भाई प्रोजेक्ट महादेव स्टार्ट करा, प्रोजेक्ट महादेव स्टार्ट करा. कशासाठी आहे? हे महाराष्ट्रामध्ये जे काही खूप चांगले खेळाडू आहेत फुटबॉलमध्ये त्यांना निवडलं पाहिजे, यासाठी प्रोजेक्ट महादेव आहे. हा क्वेश्चन पोलीस भरतीमध्ये येऊन गेलेला आहे, इकडे येऊ शकतो, म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, आता म्हणजे बेसिकली याचा असा विचार आहे की प्रोजेक्ट महादेवाचा की 2034 मध्ये जे काही फुटबॉलचा फिफा वर्ल्ड कप होईल ना, त्यामध्ये भाग घ्यायला मिळो चांगल्या प्रकारे, चांगल्या एकदम जे कोणी आहेत चांगले खेळाडू त्यांना. ठीक आहे, तर 134वा एक एडिशन लक्षात ठेवा आता सध्याचा 2025चा. नेक्स्ट, आणि फुटबॉलचे कॅप्टन कोण आहेत? सुनील छेत्री आहेत. का सांगत आहे? सध्या रील मध्ये जाम गाजले होते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द इंडियन नॅशनल काँग्रेस? तर इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे INC, जसं की BJP आहे तसं काँग्रेस आहे, तसंच इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे, म्हणजे काँग्रेसच, इंडियन नॅशनल काँग्रेसच काँग्रेस आहे, पण काँग्रेसचं पूर्ण नाव काय? इंडियन नॅशनल काँग्रेस. त्याबद्दल हे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत, ते कोणते योग्य आहेत विचारत आहे. द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज स्प्लिट इन 1907, करेक्ट आहे. द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज रियुनायटेड इन 1908, तर हे चुकीचं आहे. काय होत आहे ते स्टार्ट पासून घेऊया की INC जे आहे ते केव्हा स्थापन झालेली आहे? INC 1885 मध्ये स्थापन झालेली आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 मध्ये स्थापन झाली आहे. एकदम सत्ताधारी होती INC मोदी येण्याच्या अगोदरपर्यंत. ठीक आहे, सत्ता खूप होती यांची. आणि कोणी स्टार्ट केलेली आहे INC? तर ॲलन ऑक्टेवियन ह्यूम. ओके, त्यांनी मुंबई येथे INC सभा बनवली. तर पहिले अध्यक्ष कोण होते 1885 मध्ये? योमेश चंद्र बॅनर्जी. योमेश चंद्र बॅनर्जी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता इथे काय म्हणत आहे की द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज स्प्लिट इन 1907. तुम्हाला समजलं नसतं की 1907 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ते स्प्लिट झाले, म्हणजे 2 भागामध्ये विभागली होती. INC मध्ये काही जण होते, 2 गट बनले 1907 मध्ये. 2 गट कोणते? एक जहाल होते, एक मवाळ होते. जहाल म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट, मवाळ म्हणजे मॉडरेट. म्हणजे जहालांचं असं मत होतं की जे ब्रिटिश आहे ती ब्रिटिश सत्ता लातूकीभूत आहे,
बातोसिनेमानी असं त्यांचं मत होता. आणि आयएनसी मध्ये दुसरा जो गट होता मवाळाचा, त्यांचं असं म्हणणं होतं की भाई ब्रिटिश सत्ता यांना एकदम आपण शांतीच्या एकदम त्यांना त्यांच्या मागे लागून वगैरे आपण आपलं काम करून घेऊ, आपलं जे काय आहे स्वातंत्र्य मिळू, असं मवाळांचं म्हणणं होतं. तर मवाळाच्या गटामध्ये कोण कोण होते? गोपालकृष्ण गोखले, ठीक आहे, परत फिरोजशाह मेहता. विचारू शकता, ते पहिले विचारून झालेले आहेत प्रश्न, काय माहिती यावेळेस विचारतील नाही विचारतील, तरी लक्षात ठेवा. आता हे थोडेसे नाव तुम्हाला पाठ करायला लागतील, थोडस कष्ट तर घ्यायला लागेल, ठीक आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि दादाबाई नौरोजी हे मवाळ गटामध्ये होते. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण एकदम शांतीच्या मार्गाने आपले काम करू पेपरच्या वर्कमध्ये. आणि जे जहाल होतं, लातो के भूत बाटतो सिनेमा आणि गे, त्यामध्ये कोण कोण होते? लाल, बाल आणि पाल, असं लक्षात ठेवा. लाल, बाल, पाल. लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक, पाल म्हणजे बिपिनचंद्र पालजी, ठीक आहे. हे तिघे होते मवाळमध्ये आणि या दोघांची ताटातूट झाली होती या गटाची. मग तेच विचारत आहे की आयएनसी जी आहे त्यांची तूट 1907 मध्ये झाली होती का? तर यस, झाली होती 1907 मध्ये. त्यावेळेस कोण होते यार, त्यावेळेस अध्यक्ष होते रसबिहारी बोस. बिहारी बोस अध्यक्ष होते, ठीक आहे. आणि मग हे विचारत आहे की इंडियन आयएनसी वॉज रियुनायटेड इन 1908. नाही, 1908 मध्ये नाही, तर 1916 मध्ये रियुनायटेड झाले होते. म्हणजे जवळपास 9-10 वर्षांनी रियुनाइट झाले, म्हणजे एकत्रित आले. म्हणजे जे जहाल आणि मवाळ गट बनले त्यांच्यामध्ये बरेच असे मेंबर ऍड होत गेले. काही जहालांचा गट बनला, काही मवाळांचा गट बनला. आणि असंच चालत राहिलं तर कसं होईल? आपल्यातच एकी नाही झाली तर कसं? म्हणून 1916 मध्ये ते एक झाले, जहाल आणि मवाळ. ते कुठे एक झाले? लखनौच्या करारामध्ये. लखनौ मध्ये झाले. लखनौ करार नाही, सॉरी, एकदम शब्द आला, लखनौ मध्ये झाले. आता लक्षात कसं ठेवायचं की भांडण केव्हा झाले? 1907 मध्ये झालं. 1916 मध्ये लक आला. लक काय झाला? एकतर हे दोघं एकत्रित आले आणि दुसरं म्हणजे मुस्लिम लीग जी होती त्यांच्याशी बी ताटातूट झालेली, तीही 1916 मध्ये ऍड झाली. आता काही जणांना मुस्लिम लीगचंही माहित नसेल तर ते आपण नंतर चर्चा करू, पण इतकं लक्षात ठेवा की 1916 हे लक टाईप होता. त्यावेळेसचे कोण होते 1916 मध्ये अध्यक्ष? तर अंबिका मजुमदार होते. ठीक आहे, अंबिका माता. लक्षात ठेवा, काहीतरी ट्रिक बनवा आणि लक्षात ठेवा. तर इथं ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. खालीलपैकी कोणत्या वनस्पती क्षेत्रामध्ये कमाल सरासरी वार्षिक तापमान असतं? तर कमाल म्हणत आहे, किमान नाही, कमाल म्हणत आहे. तर इथे उत्तर काय आहे? उष्णकटिबंधीय. असं लक्षात ठेवायचं, उष्णकटिबंधीय. तर उष्णकटिबंधीय 2 प्रकारचे असतात, एक सदाहरित असतात आणि दुसऱ्या कोणते? पानझडी असतात. उष्णकटिबंधीय आपल्या भारतामध्ये 5 टाईपचे वने आहेत. कोणते कोणते? उष्णकटिबंधीय सदाहरित, उष्णकटिबंधीय पानझडी. अजून कोणते? काटेरी वने आहेत, जे की राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पर्वतीय वने आहेत. पर्वतीय वने जर तुम्ही रायगडावरती जाल त्यालाही पर्वतीय वने टाईप मध्येच येतात, पण नका हे एक्झाम्पल नका गृहीत धरू, मी एक सांगत आहे. खारफुटी वने एक लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट. खारफुटी वने सध्याचा ट्रेंड आहे खारफुटीचा. जे सुंदरबन मध्ये आहेत, सुंदरबन सगळ्यात मोठा डेल्टा आहे, जगात सर्वात मोठा डेल्टा आहे. इथे काय होतं? खारफुटी. आता हे ना खारफुटी वने जे आहेत ते समुद्राच्या साईडला असतात. ते काय करतात खारफुटी वने? जे काही सुनामी लाटा असतात ना त्या किनारपट्टीला संरक्षण देतात. हे खारफुटी आता वने आहे. हे समजा समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये काही वन असतात. आता तुम्ही म्हणाल मॅडम समुद्रात झाडे कसे काय, एवढे मोठे मोठे वने कसे काय असतात? काही झाडांना कॅपॅसिटी असते की त्यांची मुळा हे खाऱ्या पाण्यात पण जगू शकतात, किंवा त्यांची मुळा जे असतात ते पाण्याच्या वर असतात, ठीक आहे, तरंगतात.
असे असतात. तर ही जी खारफुटी वने आहेत ही आपल्याला भारतामध्ये सुंदरबनच्या ठिकाणी पाहायला मिळेल. सुंदरबन कुठे? इकडे आपलं बेंगाल साइड. ठीक आहे, बेंगाल टायगर पण आपल्याला तिथे पाहायला मिळेल, जे की भारताचा प्राणी आहे. ठीक, समजलं तुम्हाला? हे खूप इम्पॉर्टंट आहे. कोकण साइडला पण पाहायला मिळेल तुम्हाला, आणि त्याला इंग्लिशमध्ये मॅंग्रोव्ह फॉरेस्ट असं म्हणतात. तर हे असं बेसिक वरवर सांगितलंय मी तुम्हाला, पण इन डीप आपण नेक्स्ट मध्ये जाऊ जर का असा प्रश्न आला तर. ठीक आहे, हे अगोदर शिकवलेलं आहे मी तुम्हाला, आता सध्या एकदमच लोड नको म्हणून सांगते. ठीक, नेक्स्ट पहा. इन विच इयर वॉज द परमहंस सभा एस्टॅब्लिश इन मुंबई? तर परमहंस सभा जी आहे ती केव्हा एस्टॅब्लिश झाली मुंबईमध्ये विचारत आहे. तर 1848 मध्ये परमहंस सभा एस्टॅब्लिश झालेली आहे. तर कोण होते एस्टॅब्लिश करणारे? दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर. समाधान महाजन सरांचे एक पुस्तक आहे, त्यामध्ये परमहंस सभा, ब्राह्मो समाजापासून खूप साऱ्या सभा, म्हणजे प्रत्येक वर्षी त्यावरती एक प्रश्न येणार म्हणजे येणार. त्यांची काय खासियत आहे मला माहित नाही एमपीएससी आयोगाची, पण तो प्रश्न ते टाकतातच. हा पण त्यातलाच आहे. तर परमहंस सभा जे आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 मध्ये सुरू केली होती, पण काही वर्षानंतर त्यांची जी यादी होती ही सिक्रेट सभा होती ब्रिटिश काळामध्ये, आणि त्यांची जी यादी होती त्यांनी कुणीतरी पळवली होती. 1000 मेंबर होते त्यामध्ये. ठीक आहे, म्हणून ती सभा काय झाली? बंद पडली. बंद पडल्यानंतर मग त्यांचं नाव येत नाही मला, काय तर नाव आहे, कृष्णाजी आले होते मुंबईमध्ये, आणि त्यांनी थोडस गाईड केलं की बंद पाडणे हे योग्य मार्ग नाही. परत सुरू केली त्यांनी सभा 1867 मध्ये. त्याचं नाव त्यांनी दिलं प्रार्थना समाज. पण याचे निर्मिती कोणी केलेली आहे 1867 मध्ये? दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग तरखडकर, एपीटी यांनी सुरू केलेली होती. ठीक आहे, 1867 मध्ये. आता हे सभाची आयडिया कुठून आणलेली त्यांनी? 1848च्या सभाची आयडिया कुठून आणलेली? तर ब्राह्मो समाजातून आणलेली त्यांनी. ब्राह्मो समाज जे की कलकत्तामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी RRR यांनी सुरू केलेली. केव्हा? 1828 मध्ये. तर ही कल्पना इकडे घेतली होती दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी. ठीक आहे, इतकं समजलं तुम्हाला? इतकं तरी लक्षात ठेवा. खूप अशा गोष्टी आहेत या पेजमध्ये, पण ठीक आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते सांगितले तुम्हाला. नेक्स्ट अजून पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इनपुट डिव्हाइस? तर हा कम्प्युटरचा क्वेश्चन आहे. नॉट म्हणत आहे, इनपुट डिव्हाइस नाही असं म्हणत आहे. तर प्रिंटर इनपुट नाहीये, आउटपुट आहे. आपण काही प्रिंट करायला गोष्टी पाठवली की तो काय करतो? आउटपुट देतो, एखादं पेज प्रिंट करून देतो. कीबोर्ड कसा असतो? कीबोर्ड मध्ये एखादा शब्द टाईप करा ए, तर तो काय करतो? ए टाईप करतो, म्हणजे इनपुट देतो, म्हणजे तो कम्प्युटरला काहीतरी देतो. माऊस काय करतो? माऊस पण क्लिक केल्यावर कम्प्युटरला काहीतरी देतो. स्कॅनर स्कॅन करतो गोष्टी, पण काही बाहेर आउटपुट कोण देतो? या सर्वांचा आउटपुट कोण देतो? तर मॉनिटर देतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा. खालीलपैकी कोणते कलिले आहेत? तर कलिले म्हणजे कोलॉइड्स. ठीक आहे, तर फेन अँड काय म्हणतात पायस हे दोन्ही आहेत, म्हणजे फोम अँड इमल्जन. सायन्सचा क्वेश्चन आहे. थोडं सायन्सचं काय करूया, एक टॉपिक मी वेगवेगळं ऍड करत जाईन सायंकाळी, किंवा एक दिवस आड असा ऍड करत जाईन. तर सायन्सचा एक आपल्याला वेगळंच घ्यायला लागेल, कारण एक तर माझं बॅकग्राऊंड सायन्स नाही आहे. आम्हाला अशा पद्धतीने शिकायला लागेल की भाई तुमचे मार्क नको जायला. ठीक आहे, तर मला थोडेसे एफर्ट्स घ्यायला लागेल सायन्सला, आणि त्यामुळे सायन्सला आपण प्रत्येक एक दिवस सोडून टॉपिक घेऊया. चालेल ना तुम्हाला? चला, नेक्स्ट पहा. ड्युरिंग ब्रिटिश इंडिया वुड्स डिस्पॅच वॉज सेंट टू इंडिया इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स? तर 1854 मध्ये वुड्स डिस्पॅच आलेला तुम्हाला जर माहित असेल तर वुड्स डिस्पॅच हे काय आहे?
एक इंग्रजी शिक्षण, भारतात जे इंग्रजी शिक्षणाचा पाया आहे तो वुड्स डिस्पॅचने घातलेला आहे. याला काय म्हणतात, मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन इंग्लिश एज्युकेशन असं पण म्हणतात. आता हे 3 त्यांनी जरा कन्फ्युज करण्यासाठी दिलेले आहेत. डलहौसीच्या काळात वुड्स डिस्पॅच आलेला. डलहौसी, जर नवीन असाल तुम्ही तर कन्फ्युज होऊ नका. ब्रिटिशांनी हे आणलेला वुड्स डिस्पॅच. ठीक आहे, काही ब्रिटिश होते. आता जसं आपले PM चेंज होतात किंवा CM चेंज होतात, तसं काही काळाला ना इंग्रज चेंज होत असायचे, म्हणजे इंग्रज अधिकारी काय व्हायचे, चेंज होत असायचे. 1854 मध्ये वुड्स डिस्पॅच जेव्हा आला होता ना, तेव्हा कोण होता, डलहौसी होता. डलहौसीने काय काय केलेलं आहे, बरंच काय केलेलं आहे. 1853 मध्ये त्याच्या ट्रेन आलेली आहे, मुंबई टू ठाणे ट्रेन चालली गेली. ठीक आहे, इंडियन एज्युकेशन आलं, वुड्स डिस्पॅच, इंडियन इंग्लिश एज्युकेशन. ओके, अजून तारा यंत्रणा आलेली, बऱ्याच अशा इम्पॉर्टंट गोष्टी आलेल्या. 2-3 महत्वाचे तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवा. नेक्स्ट, इन विच इयर डिड द इंडियन नॅशनल काँग्रेस डिमांडेड फॉर अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तर जे INC आहे, तुम्हाला आता सांगितलं INC बद्दल. INC ने कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजेच आपले संविधान सभा जी आहे, तेव्हा ब्रिटिशांकडून केव्हा डिमांड केली, तर 1934 मध्ये नॅशनल काँग्रेस. खरं तर इथे 1935 यायला पाहिजे, माहितीये का. 34 मध्ये MN रॉय जे होते, त्यांनी काय केलं, 1934 मध्ये INC ला म्हटलं की आपली एक संविधान सभा असायला पाहिजे. ठीक आहे, आणि INC ने 1935 मध्ये हीच मागणी ब्रिटिशांच्या समोर ठेवलेली की आम्हाला एक आमची स्वतःची सभा असायला पाहिजे, संविधान सभा असायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, थोडस कन्फ्युज आहे, पण ठीक आहे, 1 वर्ष कमी जास्त. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ब्रिटिश कशामुळे ऐकतील यांच्या गोष्टी. एक तर गोष्ट म्हणजे INC, तुम्हाला म्हटलं की INC मोठी अशी सभा होती, काही साधी सुधी अशी सभा नव्हती. आणि दुसरी महत्वाची, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा काय चालू होता, वर्ल्ड वॉर चालू होता, दुसरं महायुद्ध चालू होतं. महायुद्धाच्या काळात भारताची साथ ब्रिटिशांना पाहिजे होती. म्हणजे जर भारतने साथ नाही दिलं तर मग ब्रिटिशांची वाट लागणार है ना त्या महायुद्धामध्ये. त्यामुळे त्यांना थोडीशी डिमांड ऐकणं गरजेचं होतं. पण आता ब्रिटिशांनी पण डोकं लावलं. ब्रिटिश काय करायला लागले, ऑफर द्यायला लागले. काय ऑफर द्यायला लागले, आता 2-3 ऑफर दिले पहा. ऑगस्ट ऑफर, हे ग्रुप C मध्ये येणार, म्हणजे येणार असे प्रश्न का आता कंबाईन मध्ये येऊन गेलेले आहेत. कंबाईन आता राज्यसेवेसारखे प्रश्न विचारत आहे, ग्रुप C काय करणार, कंबाईन सारखे प्रश्न विचारणार. त्यामुळे लक्षात ठेवा, हे 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर दिली. ठीक आहे, पण ही ऑफर INC ने नाकारली. मग परत ट्रिप्स प्रपोजल आणला. ट्रिप्स प्रपोजल केव्हा आला, 1942 इफ आय एम नॉट रॉंग. 1942 मध्ये. मग हे पण INC ने नको म्हटलं, आम्हाला ट्रिप्स प्रपोजल पण नको म्हटलं. वॉवेल प्लॅन आणला. आता हे तुम्ही म्हणाल हे काय नेमकं आहेत, हे काय नेमकं आहेत, हे नॉट सो इम्पॉर्टंट. हे काय नेमकं आहेत, फक्त जे त्यांनी नाकारले त्या गोष्टीबद्दल आपण जास्त जाणून घ्यायची काही गरज नाहीये. 1945 मध्ये आणले. ठीक आहे, 1945 ते लिहून घ्या तुम्ही. आणि हे पण नाकारला INC ने, तिन्ही गोष्टी नाकारल्या. मग शेवटी त्यांनी काय केलं, कॅबिनेट मिशन प्लॅन आणला. कॅबिनेट मिशन प्लॅन, यामध्ये हे एक्सेप्ट करण्यात आलं. यामध्ये काय काय होतं, 1946 मध्ये 3 व्यक्ती होते, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स अँड AB अलेक्झांडर. यामध्ये पॅथिक लॉरेन्स जे होते ते चेअरमॅन होते. हे प्रश्न येऊन गेलेला आहे, पॅथिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स अँड AB अलेक्झांडर 2024च्या कंबाईन मध्ये. नाही, ग्रुप C आय थिंक सो, असो कुठल्या तरी आलेला आहे, पण नक्कीच ऑडमॅन आउट म्हणून दिला नव्हता. 3 नावं दिली होती आणि एक 4था नाव दुसराच कुठला तरी दिला होता. तर ते विचारत होते कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये कुठला व्यक्ती नव्हता, तर हे 3 व्यक्ती होते. ठीक आहे, तर ती एक्सेप्ट करण्यात आली. एक्सेप्ट करण्यात आलेली ही पहिली अशी सभा होती जी मुस्लिम लीग आणि INC दोघांनी मिळून एक्सेप्ट केलं होतं. ठीक आहे,
हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि वर्ल्ड वॉरचं पाहायचं म्हटलं तर वर्ल्ड वॉर केव्हा झालेला? पहिला वर्ल्ड वॉर जो आहे ते 1914 मध्ये झालेला, 1914 ते 1918, म्हणजे 4 वर्ष चाललेला. आणि दुसरा वर्ल्ड वॉर 1939 ते 1945. ठीक आहे. मग ब्रिटिशांना गरज होतीच, नस दाबायला सुरुवात केली कोणी? भारतीयांनी. ठीक, इतकं समजलं तुम्हाला? आय होप तुम्हाला इतकं समजलं असेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की 1934 मध्ये एम.एन. रॉयनी प्रपोज केलं होतं. कोणाला प्रपोज म्हणू नका प्लीज. प्रपोज केलं होतं, इट मीन्स प्रस्तावित केलं होतं. कशाला? कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला, संविधान सभेसाठी. आणि 1935 मध्ये INC ने ब्रिटिशांना प्रपोज केलं, म्हणजे प्रस्तावित केलं. नेक्स्ट, हा करंटचा क्वेश्चन आहे आणि हा शब्द ज्या वाचण्यासाठी अवघड आहे सोडून टाक. नेक्स्ट, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पार्टिकल्स आर मॅक्झिमम इन डॅश. तर सॉलिड. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन थोडस बेसिक जाणून घेऊया. हे सॉलिड गोष्ट आहे, बर्फ आहे. बर्फ, पाणी घ्या. ठीक आहे. हे ग्लास घ्या. माझी ड्रॉइंग खराब आहे, प्लीज जज नका करू. हे पाणी आहे आणि हे बर्फ आहे. आता या काय करा, या ग्लास मध्ये ना थोडस इंक सोडा. इंक म्हणजे काय? आपलं पेनीची शाई असते ना, शाई सोडा. तर शाई काय करेल? इकडे तिकडे थोडस मूव्ह होईल. पण आता ह्याच ग्लासला बर्फ बनवा, म्हणजे या ग्लासला फ्रीज मध्ये ठेवा, त्याचा बर्फ होईल. आणि इंक सोडा, तर हे काय असेल? हे सॉलिड गोष्ट आहे. बर्फ काय? सॉलिड गोष्ट आहे. तर इंक काय होईल? मूव्ह होईल का? थोडस एका जागी जाऊन बसेल ती. ह्यामध्ये जाणार नाही, बर्फामध्ये तर जाणारच नाही. ठीक आहे. कारण बर्फाचे जे काही पार्टिकल आहेत ते एक जागी येऊन बसलेले आहेत, एकदम चिटकून आहेत पार्टिकल. ठीक आहे, बर्फाचे. आणि याचे थोडेसे कसे आहेत? लिक्विडचे असे हे आहेत, थोडस लांब आहेत, एकदम थोडं लांब. ठीक आहे. आणि गॅसचं म्हणायचं झालं तर आता तुम्ही पहा, अगरबत्ती लावत असाल सायंकाळी, काय म्हणतात, दिवा पूजा करत असाल सायंकाळी, तर अगरबत्ती लावल्यानंतर काय होतं? तर अगरबत्तीचं जे काही हे असतं, धूर असतो, तो एकदम हवेमध्ये काय होतं? तो जातो. ठीक आहे. त्याचे पार्टिकल एकदम लांब होतात. तर त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ही कमी असते. ठीक आहे, पार्टिकलची. तर जास्त विचारत आहे, जास्त कुठे असते? सॉलिड मध्ये असते. आधी सॉलिड येणार, मग लिक्विड येणार, मग गॅस येणार. ठीक आहे, SLG लक्षात ठेवा. एक छान असा टॉपिक आहे, याचाही आपण पाहून घेऊया नंतर. माझा हा फेवरेट टॉपिक आहे, म्हणजे एकदम छानपैकी समजला होता मला हा टॉपिक. तशाच प्रकारे मी तुम्हाला सांगेन. द डिफरन्स बिटवीन लोकल टाइम ऑफ द्वारका इन गुजरात अँड दिब्रुगढ इन आसाम इज डॅश. तर डिफरन्स जे आहे ते 1 hour 45 मिनिटाचा आहे. पण इंडियन स्टँडर्ड टाइमने काय केलं आहे? ते व्यवस्थित टाइम ठेवलेला आहे. आता इथे गुजरात आहे आणि इथे आहे आसाम. तर त्यांच्या वेळेमध्ये अंतर असतो का? कारण जेव्हा पण पृथ्वी 1 डिग्री फिरते ना, तेव्हा 4 मिनिटाचा फरक असतो. 4 मिनिटाचा फरक व्हायला लागतो. तर इथे भरपूर डिग्री फिरते ती. ठीक आहे, इथून इथे. म्हणजे तुम्हाला कसं सांगू आता, एक समजून घ्या. ते लॉंगिट्यूड अँड लॅटिट्यूड म्हणजे त्यांचा अक्षवृत्त रेखावृत्तचा विषय आहे इथे. तर 1 तास 45 मिनिट असा लांब आहे. पण इंडियन स्टँडर्ड टाइमने काय केलेलं आहे? टाइम 1 केलेला आहे. कशामुळे? समजा आता तुम्ही UPSC ची एक्झाम देत आहात, तर UPSC एक्झाम गुजरातवाला पण देणार, आसामवाला पण देणार. UPSC ने एक टाइम ठेवलेला आहे. तर मग 1 तास 45 मिनिट आसामवाला लेट पोहोचेल ना, जर एक टाइम दिला तर. आणि माहितच नाही तर IST जर नसेल तर, इंडियन स्टँडर्ड टाइम नसेल तर. ठीक आहे. तर या सरकारने काय केलेलं आहे, ISTच्या जे काही सायंटिस्ट म्हणा, सरकार म्हणा, त्यांनी मग एक टाइम ठेवला की असा आपण ठेवूया टाइम. ठीक आहे. आणि ग्रीनविच, त्या एक लक्षात ठेवा, ग्रीनविच जे आहे, ग्रीनविच पासून आपला टाइम किती दूर आहे? 5.5 तास भारताचा टाइम. ठीक आहे. चला नेक्स्ट, खालीलपैकी कोणती सर्वात मोठी द्वीपकल्पीय नदी आहे? द्वीपकल्पीय म्हणत आहे. द्वीपकल्पीय म्हणजे हे आपला भारताचा एक खालचा भाग.
ठीक आहे. आणि हे द्वीपकल्पीय भाग आहे. द्वीपकल्पीय म्हणजे 3 भाग हे समुद्राने वेढलेला. ठीक आहे, समुद्राने वेढलेला म्हणजे द्वीपकल्पीय. एक सुळासारखा भाग आहे ना, 6वीच्या पुस्तकामध्ये वाचलं असेल तुम्ही ही गोष्ट. तर द्वीपकल्पीय मध्ये वाहणारी सर्वात मोठी नदी ही कोणती आहे? गोदावरी नदी आहे. सर्वात मोठी अशी नदी गोदावरी नदी आहे. ठीक आहे. गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर नाशिक त्र्यंबकेश्वर. नाशिक त्र्यंबकेश्वर. भारताची सेकंड लॉंगेस्ट नदी आहे. आणि पहिली कोणती आहे? तर गंगा सर्वात लॉंग आहे. गंगा. ठीक आहे, गंगा माता सर्वात लॉंग आहे. गोदावरी नदीचे थोडेसे आपण काय पाहून घेऊया? ट्रिब्युटरीज पाहून घेऊया. आता नद्यांमध्ये बेसिकली काय विचारतात? नद्यांचे प्रकार विचारतात, किंवा म्हणजे नद्या कशा प्रकारे वाहतात. ठीक आहे, कुठून त्यांचा उगम होतो, किंवा म्हणा ते कुठे कुठे वाहतात, अशा अशा टाईपचे क्वेश्चन असतात, जास्त नसतात. त्याला थोडस तुम्ही एफर्ट्स दिले ना तर काय हरकत नाही. यार मुंगी चावली मला हाताला, कुठून आली? उन्हाळ्यात ना मुंग्या होतात आहे ना. तर बऱ्याच अशा 4-5 गोष्टी असतात. तर नदी म्हटलं की मग तेवढे तर करायला लागेल. आता आपण त्याचे ट्रिब्युटरीज पाहून घेऊ. पूर्णा येणार, पैनगंगा येणार, वैनगंगा येणार, वर्धा येणार, परत प्राणहिता येणार. ठीक आहे, प्राणहिता येणार, इंद्रावती येणार. इम्पॉर्टंट आहे ते सर्व सांगत आहे ते. सबरी येणार, अजून प्रवरा, बस प्रवरा आणि मांजरा. ठीक आहे, पीएम. तर हे कसं लक्षात ठेवायचं? कोणते कोणते सांगितलं मी तुम्हाला? पूर्णा, पैनगंगा, वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती, सबरी, प्रवरा, मांजरा. ठीक आहे, तर पीपी, व्हीडब्ल्यू, पीआय, एसपी किंवा एसपीएम किंवा एसपीएम असं लक्षात ठेवा. हे काय आहे? त्यांचे ट्रिब्युटरीज आहेत. ट्रिब्युटरीजला मराठीमध्ये काय म्हणतात यार? म्हणजे आता हे नदी आहे, मेन नदी, आणि मेन नदी मध्ये दुसरी नदी जोडली गेली, त्याला काय बोलतात? ट्रिब्युटरीजला शब्द येत नाही मला. असो, तापी नदी. तापी आणि नर्मदा नदी अशा नदी आहेत जे की वेस्ट फ्लोईंग आहेत. सांगेन तुम्हाला मी काय नेमका विषय आहे. पहिले महानदीचं पाहून घेऊया. महानदी जी आहे ती छत्तीसगडमध्ये उगम पावते. छत्तीसगडमध्ये उगम पावते. आणि महानदीची जे काय म्हणतात, हिराकुंड धरण आहे. हिराकुंड धरण आहे हे जगातील टॉप 10 धरणमध्ये येतं. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. आणि भारतात सर्वात मोठे असे हिराकुंड धरण आहे महानदीचेच. नर्मदा, तर नर्मदा अमरकंटक मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. ही अशी नदी आहे, ही अशी नदी आहे जी उलट जाते, उलट वाहते. ठीक आहे, उलट वाहते. नेमकं कुठे जाते? सुरू कुठे होते? एमपी मध्ये, मध्य प्रदेश मध्ये जाते. एकदम लांब गेले का मी थोडस इथे तर. ठीक आहे, मग गुजरात, महाराष्ट्र करून ती काय करते? अरेबियन सी मध्ये जाते. बे ऑफ बेंगाल मध्ये जात नाही. इथे बे ऑफ बेंगाल आहे, इथे अरेबियन सी आहे. ती काय करते? अरेबियन सी मध्ये, म्हणजे उलटी वाहते ती. ठीक आहे, बाकीच्या नद्या अशा सरळ वाहतात. आणि नर्मदा नदी आणि तापी नदी जी आहे ती उलटी वाहते, जे की तापी पण एमपीचीच आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे नर्मदा नदी ही खचदरीतून वाहते. हा पण प्रश्न विचारतात ते, खचदरी. इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट पहा, तापी नदीचं काय? काय नाही, तापी एवढं काय इम्पॉर्टंट. Which of the following statement is correct regarding fundamental duties mentioned in the Indian Constitution? तर फंडामेंटल ड्युटीज बद्दल विचारलेलं आहे. एक सेकंड मी पाणी थोडंसं.
तर फंडामेंटल ड्युटीज बद्दल इथे विचारलेलं आहे त्यांनी, आणि काय म्हटलेलं आहे की करेक्ट कोणत्या आहेत. फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कार्य, मूलभूत कर्तव्ये आपले, त्याबद्दल विचारलेलं आहे. आता हे कॉन्स्टिट्यूशन सुरू करायला लागेल टॉपिक मग आपल्याला, त्यामुळे हे डायरेक्ट तुम्ही पाहून घ्या की देर आर 7 फंडामेंटल ड्युटीज. तर असं नाही आहे, देर आर 11 फंडामेंटल ड्युटीज अँड फंडामेंटल ड्युटीज आर कॅन बी अमेंडेड, सुधारतात. यस, हे बरोबर आहे. पहिलं चुकीचं आहे, दुसरं राईट आहे. आता हे तुम्हाला समजणार नाही काय आहे काय नाही, थोडंसं कॉन्स्टिट्यूशन सुरू करायला लागेल टॉपिक, पण इथून नको करायला. पुढे येईल ना क्वेश्चन एखादा, समजा सिटिझनशिप वरती, नागरिकत्व वरती प्रश्न आला ना, मग आपण संविधान ह्या विषयावर सुरुवात करूया. की सध्या फक्त लक्षात ठेवा की किती फंडामेंटल ड्युटीज आहेत, तर 11 आहेत. कोणाच्या काळात आलेला? इंदिरा गांधीच्या काळात, सरदार स्वरण सिंग कमिटीने आणलेला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. मला तुम्हाला लोड द्यायचं नाहीये पहिल्याच लेक्चर मध्ये, जर तुम्ही पहिलंच लेक्चर पाहत असेल तर. करंटचा क्वेश्चन आहे जून 2023चा, त्यामुळे हा क्वेश्चन नको करायला. ठीक. In 1757, who led the East India Company's army against Sirajuddaula at Plassey? 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध सिराजुद्दौला त्यावेळेस कोण होत? तर रॉबर्ट क्लाइव्हने सिराजुद्दौला हरवलं होतं. कोणत्या लढाईमध्ये? प्लासीच्या लढाईमध्ये. आता प्रश्न नेहमी हाच विचारतात की प्लासीची लढाई कुठे झाली होती, प्लासीची लढाई कोणामध्ये झाली होती? सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये. अजून एक विचारतात की प्लासीची लढाई जी की सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये झालेली, ती केव्हा झाली? तर 1757 मध्ये झालेली. हे दोन गोष्टी. अजून काय विचारू शकतात? बस इतकंच, जास्त काही नाही. तर सिराजुद्दौला मारण्यासाठी मीर जाफर, त्याचा काहीतरी जावई होता वाटतं, जावई अशी लांब राहावे बापांना. ठीक आहे. तर मीर जाफरने रॉबर्ट क्लाइव्ह कडे गेला आणि रॉबर्ट क्लाइव्हला म्हटलं की याला खतम करून टाक, तुला एक मोठं असं राज्य मिळेल. केलं ते त्याने, ते हरवलं. केलं नाही, काहीतरी आय थिंक सो सिराजुद्दौलाने आपले शस्त्र टाकून दिले असं काहीतरी होतं वाटतं सीन. ठीक आहे. अजून काय केलेलं आहे साहेबांनी, रॉबर्ट क्लाइव्हनी? तर द्विशासन पद्धती आणलेली. द्विशासन पद्धती यामध्ये काय होतं की यामध्ये कंपनीला, जे काही कंपनी होती, कंपनीला महसूल अधिकार म्हणजे पैशाचे अधिकार दिले, आणि जे काही सरकारला जे आहे, सरकारला त्या स्थानिक लोकांना पाहण्याचे अधिकार दिले. पण एकदम चुकीचा निर्णय होता हा त्याचा. नेमकं काय? आता समजा एक्झाम्पल मध्ये तुम्हाला देईन. जर आपल्याला समजा पैशाचे जे कामं आहेत, जे काही महसूल आहे, आता सध्या भारतामध्ये कोण घेतं? तर सरकार जमा करते महसूल, है ना. म्हणजे जमा तर करते अधिकारी वगैरे लोक, पण ते कुठे जाते? तर सरकारकडे जातं. पण इथे सीन काय होता? इथे कंपनीला जायचा, जे काही अधिकारी होते त्यांना जायचा, आणि सरकार काय करायचं? सरकार उलटे काम करायचं, म्हणजे लोकांना बघणं वगैरे. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन. तर ती द्विशासन पद्धती ह्यांनी आणलेली. ठीक. नेक्स्ट. स्ट्रिएटेड, अनस्ट्रिएटेड अँड कार्डियक आर द 3 टाइप्स ऑफ टॅश टिश्यू. कार्डियक मसल, ते कार्डियक शब्द जिम मध्ये जाम वापरला जातो, मसल, है ना. कार्डियक वगैरे करायचंय, कार्डिओ का काहीतरी आहे शब्द. ॲडिपोज टिश्यू असतात. ठीक आहे. नेक्स्ट. डॅश 2019 मध्ये भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांनी माहिती अधिकार दुरुस्ती विधेयक 2019 मंजूर केले. तर जुलैमध्ये भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांनी माहिती अधिकार दुरुस्ती विधेयक, जो माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक होता, 2019 मध्ये जुलैमध्ये त्यांनी ऍक्सेप्ट केलेले आहे. दोन्ही सभागृह म्हणजे कोणते कोणते? लोकसभा आणि राज्यसभा. तर दोघांनी काय ऍक्सेप्ट केलं? काही चेंजेस झाले असतील 2019 मध्ये, आणि ते ऍक्सेप्ट केलं. म्हणजे कोणते चेंजेस झाले होते आता सांगितलं मी तुम्हाला. 370 आर्टिकल
जे की जम्मू अँड काश्मीरचं आहे, त्यांचं वेगळं असं संविधान होतं, वेगळे असे त्यांचे झेंडे होते है ना. सभागृहाने हटवून दिलं पार्टीने की भाई असं असं आहे, आता बस झालं, किती वर्ष हेच चालणार. तर जुलैमध्ये ऍक्सेप्ट करण्यात आलं. नेक्स्ट, during British India in the northwestern provinces of the Bengal Presidency, an Englishman called Holt Mackenzie devised the new land revenue system, later known as Mahalwari system, which came into effect in dash. महालवारी, रयतवारी आणि कायमधारा पद्धत तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे खूप मोठं त्यांनी असं लांब असं घराने लावून दिलेलं आहे ते मुद्दाम. पण महालवारी पद्धत केव्हा स्थापन झाली हे डायरेक्ट असा प्रश्न आहे तर 1822 मध्ये. 3 गोष्टी लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे. कोणते? महालवारी ज्याला गाव पण म्हणतात, महाल म्हणजेच गाव, जे हॉल्ट मॅकेन्झीने आणलेली. कुठे गेला हॉल्ट मॅकेन्झी? हे पहा, हॉल्ट मॅकेन्झीने आणलेली 1822 मध्ये. लेटेस्ट होती ही, ठीक आहे. त्याच्या अगोदरची जुनी 1820 मध्ये रयतवारी पद्धत होती. रयत म्हणजे आपले शेतकरी लोक. तर ही कोणी आणलेली 1820 मध्ये? थॉमस मुनरो. आणि हे कुठे? मुनरो, एम फॉर मुंबई अँड एम फॉर मद्रास. ठीक आहे. 1820 झाला. आणि कायमधारा पद्धत जी की सर्वात जुनी अशी होती, कायमधारा पद्धत कॉर्नवॉलिसने आणलेली. केव्हा आणलेली? 1793 मध्ये. ठीक आहे. तिघांनी 3 वेगवेगळ्या अशा पद्धती आणलेल्या. महालवारी ज्याला गाव म्हणतात 1822 मध्ये हॉल्ट मॅकेन्झीने आणलेली. 1820 मध्ये रयतवारी पद्धत जी की मुंबई मद्रास मध्ये होती, थॉमस मुनरोने आणलेली. कायमधारा कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये. कुठे आणलेली कायमधारा पद्धत? तर बंगाल, बिहार, बीबी. आणि महालवारी पद्धत कुठे आणलेली? तर पंजाब, यूपी. ठीक आहे. इतके 3 गोष्टी लक्षात ठेवा. छान असा एक मांडायचा, काय कॉलम मांडायचा असा. इथे लिहायचं महालवारी, इथे कायमधारा, इथे रयतवारी. ठीक आहे. महालवारीमध्ये काय काय गोष्टी होती, कायमधारामध्ये काय होत्या आणि रयतवारीमध्ये काय होत्या, जे आता मी सांगितलेलं ते सर्व लिहायचे. इथं वर्ष लिहायचं, इथं कोणता संबंधित अधिकारी होता, हॉल्ट मॅकेन्झी, मुनरो आणि कॉर्नवॉलिस, ते सर्व लिहायचं. ठीक आहे. आणि पाठ करायचा तेवढा टेबल, तुमचा 1 मार्क फिक्स होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, डॅश पॉप्युलरली नोन ॲज लोकहितवादी ॲडव्होकेट जनरल इक्वालिटी थ्रू हिज रायटिंग्स इन शतपत्रे. लोकहितवादी वरती प्रश्न आलेला आहे आत्ताच्या एक्झाम मध्ये. कोणती एक्झाम होती? हे न्यायालयाच्या एक्झाम मध्ये. गोपाल हरी देशमुखांना काय म्हटलं जातं? किंवा लोकहितवादी असं काहीतरी शब्द होता. कोणाला म्हटलं जातं असं प्रश्न होता. तर गोपाल हरी देशमुख यांना. कसं लक्षात ठेवायचं? हित, हरी, यच, हरीचे हित, लोकहित, हरीचे हित. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. तर शतपत्रे त्यांनी आणलेली. महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय आणलेलं? तर कोणते बुक होते यार यांचे? ब्राह्मणाचे कसब बुक होते त्यांचे. एक ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचे असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म नावाचे त्यांनी एक सभा सुरू केली 1783 मध्ये. 1783च ना? हा, 1783 मध्येच. थोडस कन्फ्युज होत आहे यार, थोडस पहा बरं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म केव्हा आणलेला? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्याबद्दल आताच बोललोय आपण. ठीक आहे. जस्टिस रानडे आणि डे, शेवटी डे आहे ना, डेक्कन एज्युकेशन आणलेलं, डेक्कन सभा, डे शेवटी. नेक्स्ट, what is the sex ratio of India? Females per 1000 males as per the 1991 census of India. तर रेशिओ होता 927 1991 मध्ये. पण 2011 मध्ये 2 ने वाढला, म्हणजे 929 झाला. म्हणजे 1000 पुरुषांच्या
मागे 929 स्त्रिया आहेत असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे 1000 पुरुषांमध्ये किती पुरुषांचे लग्न होणार, तर 129. बाकीचे 71 पुरुष तिकडेच गायब. ठीक आहे, त्यांचं सांगायचं नाही असं सीन. ठीक, तर हे त्यासाठी मोजलं जातं बेसिकली की 1000 पुरुषांमध्ये किती पुरुषांचं लग्न होऊ शकतं. ठीक आहे, त्यासाठी बेसिकली जास्त असतो. दोन गोष्टी लक्षात आलेल्या असतील. नेक्स्ट, इन जानेवारी 2023 हा क्वेश्चन करंटचा क्वेश्चन आहे, आपण नाही घेणार आहोत. नेक्स्ट, which of the following principal rule says that there is no distinction between a political leader, a government official and a ordinary person. तर हे म्हणत आहे की डिस्टिंक्शन म्हणजे पॉलिटिकल लीडर मध्ये म्हणा, गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी अधिकारी मध्ये म्हणा, आणि साधारण व्यक्तीमध्ये म्हणा, काही मतभेद आहेत का, कोणापुढे मतभेद आहेत का, तर रूल ऑफ लॉ नुसार कोणाचेही मतभेद नाहीत, सर्व कायद्याच्या पुढे समान आहेत असा त्याचा अर्थ होतो, समान. ठीक आहे, सबसिडियरीचं काय, जे काही निर्णय आहे स्थानिक निर्णय पातळीवर जे काही आहेत, म्हणजे समजा आता ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीने एखादा निर्णय घेतला असेल तर त्यामध्ये लुडबुड करायची गरज राज्य सरकारलाही नाही केंद्र सरकारलाही नाही असा अर्थ होतो याचा. पण आपल्या देशात तसं तेवढं चालत नाही. ठीक आहे, मल्टीकल्चरलिझम, आता या शब्दातच पहा, मल्टीकल्चर, अनेक कल्चर. ठीक आहे, बहुसांस्कृतिकता असं म्हणतात त्याला. चालते का, तर आहे, खूप सारे कल्चरचे लोक आपल्या देशात आहेत, राज्यात आहेत. रूल ऑफ लॉ योग्य आहे. डॉक्ट्रिन ऑफ लॉ हे एक टाईपचा कायदा आहे. हा कायदा नॉट सो इम्पॉर्टंट. ठीक, सोपे प्रश्न त्याने इथे ऍड केलेले आहेत. विच रिलिजन कम्युनिटी इज द 4th लार्जेस्ट कम्युनिटी इन अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस ऑफ इंडियन पॉप्युलेशन पर्सेंटेज वाईज. 2011च्या जनगणनेनुसार सगळ्यात जास्त कोणती अशी काय म्हणतात रिजन होतं, कोणतं असं कल्चर आहे, रिलिजन आहे, कम्युनिटी सर्वात जास्त हिंदू आहेत, सर्वात जास्त भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार हिंदू आहेत. मग नंतर येतात मुस्लिम, मग ख्रिश्चन येणार, मग येणार सिख 4थ्या नंबरला. 4थ्या नंबरचं विचारलेलं आहे, सिख योग्य उत्तर आहे. आणि मग नंतर काय येणार, सिख नंतर जैन. आता 1991 मध्ये खूप जास्त होती हिंदू संख्या, पण 2011च्या अनुसार थोडीशी 1-2 टक्क्याने कमी झाली, आणि मुस्लिम संख्या ही 1-2 टक्क्याने वाढ झालेली आहे. त्यामुळे यावर्षी आता खूप सारे तफावत असतील. 2027चा जो काही जनगणना येईल त्यामध्ये चेंज कळेल की कोणामध्ये जास्त कमी जास्तपणा झालेला आहे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे बऱ्याच अशा गोष्टींसाठी. जे काही केरला स्टोरी होते ती खरी होत आहे का, होत तर आहे. नाशिकचा सीन झालेला आहे, TCS नागपूर का नाशिक कुठेतरी झालाय ना. बऱ्याच अशा गोष्टी आहेत मुलींना समजलं पाहिजे. असो, सिख हे 4थ्या नंबरवरती येतं. सिख जास्तीत जास्त आपल्याला पंजाबमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे, सो इथे आपले 25 प्रश्न झालेले आहेत. 25 प्रश्न झालेले आहेत, पण मी तुम्हाला 100 गोष्टी तरी सांगितल्या असेल इथे. मला असं 100 नाही, 100 खूप झाले ग. 30 एक गोष्ट सांगितली असतील, म्हणजे तुमचे 25 + 30 वर हे 20 आणि 30 50 ना 55 गोष्टी तुम्ही इथे शिकून गेलात. बाई कमाल आहे ना, कामाला येईल ना तुम्हाला हे गोष्टी. तर असं समजू नका की हे मला इथे कामाला येणार नाही. प्रत्येक एक्झाम मध्ये कामाला येतं तुम्हाला. कंबाईनचं वगैरे सोडलं तर, कंबाईन राज्यसेवा सोडला तर प्रत्येक एक्झाम मध्ये ग्रुप सीच्या 3ऱ्या लेवलच्या एक्झाम मध्ये हे कामाला येतात. इव्हन तो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पण कामाला येऊ शकतात. अशा प्रश्न इथे मी ऍड केलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलं मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. मी बऱ्याच दिवसांनी लेक्चर घेत आहे. ठीक, आणि व्यवस्थित घेत आहे असं मला वाटत आहे. तर काही कमी जास्त असेल तर तेही मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि सायन्सचा आपण करूया, टेन्शन नका घेऊ. लेक्चर आता इथे एंड करत आहे मी. थँक्स फॉर वॉचिंग लेक्चर.
भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.